नमस्कार. मी डॉक्टर राहुल आंबेगावकर, फिजिशियन अँड डायबेटॉलॉजी, परभणी येथे चिराई हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतोय. मागच्या 15 वर्षापासून डायबेटॉलॉजी. आपण मागच्या लेक्चर्समध्ये हायपरटेन्शन त्याबद्दल माहिती घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सोडियमचं प्रमाण म्हणजे मिठाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये कमी केल्यावर आपल्याला त्याचे किती फायदे मिळतात. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर हा एक असा आजार आहे त्यामध्ये शरीरातील आपल्या ब्लड प्रेशर आपलं रक्तदाब हा नॉर्मल पातळीपेक्षा जास्त वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार उद्भवतात. बरेचदा ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब झालेला हा लक्षणे दाखवत नाही. जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी डॉक्टरला दाखवायला जातात, उदाहरणार्थ तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि तुम्हाला फिटनेस घ्यायला सांगितलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी एखाद्या फिटनेससाठी अॅन्युअल मेडिकल तपासणीसाठी आणि त्यावेळेस कळतं की तुमचं ब्लड प्रेशर जास्त आहे. म्हणजे याला म्हणतात सायलेंट डिसीज आहे. प्रत्येक वेळेस तुमचा ब्लड प्रेशर वाढल्यावर रक्तदाब वाढल्यावर तुम्हाला त्याचे सिम्पटम्स किंवा त्याचे जे काही आपण म्हणतो की बऱ्याच जणांना काहीतरी वेगवेगळे कारण किंवा जसं ताप एखादा मलेरिया असेल टीबी असेल त्याच्यामध्ये खोकला येतो किंवा ताप येतो तसे लक्षणं बरेचदा रक्तदाबाच्या ह्याच्यात आपल्याला जाणवत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने ज्याचं वय 40च्या वर आहे प्रत्येक 6 महिन्याला डॉक्टरकडे जाऊन ब्लड प्रेशर तपासून घेणे जरुरी आहे. कशामुळे? कारण अनकंट्रोल हायपरटेन्शन उच्च रक्तदाब मुळे मेंदूचा आजार, किडनीचा आजार, हृदयाचा आजार गंभीर स्वरूपाचे उद्भवू शकतात. सर्वात महत्वाचं आहे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी आपल्याला काय काय करण्याची गरज असते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की सध्या तुम्ही वाचता आहात सोशल मीडियातून पेपरमधून की आपली जीवनशैली बदलली पाहिजे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्वाचं आहे. काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या रक्तदाबावर नियंत्रण मिळू शकतो. सर्वात महत्वाचं आहे मागच्या वेळी स्ट्रेस केलं होतं त्यानुसार हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट हे आपल्या हृदयासाठी हेल्दी डाएट आहे. तुम्ही मागच्या वेळेस ऐकलं असं मी सांगितलं होतं की डॅश एक वेगळ्या प्रकारचं डाएट आहे. डॅश म्हणजे काय? डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. याचा अर्थ आहे की आपल्याला सोडियम किंवा सॉल्ट किंवा मिठाचं प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे. दिवसातून 2 ते 2.3 ग्रॅम पर्यंत म्हणजे 2300 मिलीग्रॅम पर्यंत आपण मिठाचं सेवन करायचं आहे. कशामुळे? कारण सोडियममुळे जितकं जास्त आपण सोडियम घेऊ शरीरामध्ये पाणी जास्त जमा होईल आणि जेव्हा असं फ्लुइड ओव्हरलोड होईल किंवा सोडियम शरीरात जास्त होईल त्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर नियंत्रण केंद्राने आपलं ब्लड प्रेशर वाढेल. काय असतात जे आरोग्यदायी अन्न पदार्थ आहेत? सर्वात महत्वाचं आहे व्हेजिटेबल, फ्रूट, होल ग्रेन, त्याच्याशिवाय कमी मेदाचे दुग्ध पदार्थ म्हणजे लो फॅट डेअरी प्रॉडक्ट हे खूप महत्वाचे आहे. आपण जे सॅच्युरेटेड फॅट किंवा ट्रान्स फॅट जे आपल्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये वापरतो त्याचं अतिशय कमी प्रमाण ठेवायचं आहे. होल ग्रेन्स घ्यायचे म्हणजे जे आपण ग्रेन्स वापरतो त्याच्या सालीसकट आपल्याला ते खायचं आहे. कारण सालीमध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचे विटॅमिन्स असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्याला शरीरासाठी फार महत्वाचे आहे. मिठाचं प्रमाण मी आधी सांगितल्यासारखं अतिशय कमी करायचं आहे. दिवसाला 2 ते 2.3 ग्रॅम इथपर्यंत. जर तुमचं वय 70च्या 75च्या जास्त असेल आणि जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा जास्त त्रास असेल, हाय ब्लड प्रेशरचा, तर तुम्ही जितकं कमीत कमी सोडियम घेता येईल तेवढं चांगलं. दिवसातून जर 1.5 ग्रॅम 1500 मिलीग्रॅम पर्यंत तुम्ही घेत असाल तर तुमचं ब्लड प्रेशर लवकरात लवकर कंट्रोलही राहील आणि तुम्हाला त्याचे खूप फायदे झाले. तिसरं फार महत्वाची गोष्ट आहे तुमचं वजन नियंत्रणात ठेवा. जे आयडियल वजन आहे त्यानुसार तुमचं वजन नियंत्रणात राहील. जर वजन जास्त असेल, जर तुम्ही गठ्ठा असाल, ओबेज असाल किंवा ओव्हरवेट असाल तर त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल घेऊ शकत नाही. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी वजन नियंत्रणात असणं महत्वाचं आहे आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय महत्वाच्या आहेत? एक रेग्युलर व्यायाम
1 तास रेग्युलर व्यायाम आपल्याला करायचा आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलायच्या आहे. त्याच्यामध्ये हाय फॅट कंटेंट आहे, मेद जास्त आहे, फ्राईड आयटम्स आहे, ते पदार्थ आपल्याला टाळायचे आहे. तुमच्या गोड खाण्यावर सुद्धा, कॅलरी इनटेकवर सुद्धा कंट्रोल करा. या 2 गोष्टी केल्यामुळे तुमचं वजन कंट्रोल होऊ शकतं. जितकं तुम्ही वजन कंट्रोल करताल तेवढं तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल यायला मदत होते. आपण कमी केलेल्या प्रत्येक किलोग्रॅम वजनासह आपला रक्तदाब 1 mg ने कमी होऊ शकतो. समजा जर तुम्ही 10 kg जर तुमचं वजन कमी केलं, जे तुमचं सुरुवातीला होतं आणि त्यापेक्षा 10 किलो कमी, तर तुमचा ब्लड प्रेशर विदाऊट मेडिसिन 10 mg ने कमी होतं. खूप मोठी अचिव्हमेंट असते. त्याच्यामुळे वजन निरोगी ठेवा, तुमची शारीरिक सक्रियता वाढवा, म्हणजे तुमचं फिजिकल एक्झर्शन वाढवा, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा. कशामुळे? कारण फिजिकल ऍक्टिव्ह वाढवण्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाचं आहे स्ट्रेस बस्टर, म्हणजे शरीर जो आपला ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी व्यायाम फार महत्वाचा आहे. कशा प्रकारचा व्यायाम फार जरुरी आहे? तुम्ही आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम स्वरूपाची एरोबिक क्रिया करू शकतात. म्हणजे 30 मिनिट 5 दिवस, 7 दिवसापैकी 5 दिवस 30 मिनिट तुम्हाला करायचं आहे. 30 मिनिट कसं करू शकतात? ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग, हे 4 प्रकार आहेत. हे अतिशय चांगले व्यायाम आहेत, एरोबिक एक्सरसाइज आहे आणि त्याच्यामुळे खूप छान प्रकारे वजन कमी व्हायला, वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. त्याचबरोबर आपले स्नायू सुद्धा बळकट होतात. त्याच्यामुळे या 4 गोष्टीपैकी कुठल्याही तुम्ही एक गोष्ट करू शकता. जर आठवड्यातले 7 दिवस तुम्ही करू शकत असाल तर खूप चांगलं, पण आठवड्यातले 5 दिवस 7 दिवसांपैकी नक्की निश्चित करायचा प्रयत्न करा. टार्गेट ठेवा की आपलं वजन समजा 100 आहे, सध्याचं वजन 100 आहे आणि टार्गेट वजन तुम्हाला 75 आणायचं, तर ते तुम्ही प्रत्येक महिन्याला 2 किलो किंवा 3 किलो असं तुमचं टार्गेट पाहिजे. आणि वजन कमी करण्यासाठी दोन्ही गोष्टी मी सांगितल्यासारखी महत्वाच्या आहे. एक तुमचा रेग्युलर एक्सरसाइज आणि तुमच्या आहारामध्ये बदल. जे धूम्रपान करणारे लोक आहेत, काही जणांना स्मोकिंगची सवय असते, काही जणांना तंबाखूची सवय असते, या दोन्ही गोष्टी लगेच ताबडतोब बंद करायच्या, स्टॉप करायच्या. कारण तंबाखू किंवा हे निकोटीन आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना इजा होते. धमन्यांमध्ये आतमध्ये कोलेस्ट्रॉलचे फ्लॅट तयार होतात. त्याच्यामुळे पुढे चालून हार्ट अटॅक, पॅरालिसिस या सगळ्या गोष्टी उद्भवायच्या शक्यता खूप जास्त असते. धूम्रपान लगेच बंद करणे खूप जरुरी आहे. जे मद्यपान करतात त्यांच्यासाठी मद्यपान अतिशय नियंत्रणात पाहिजे. नियंत्रणात म्हणजे जे मेल्स आहेत, माणसं आहेत, त्यांच्यामध्ये 2 पेग्स पर डे आणि फिमेल्स मध्ये 1 पेग पर डे. पण हे सुद्धा जितकं तुम्हाला कमीत कमी करता येईल तितके चांगले. सध्याच्या दिवसात आपण बघतो आहोत की प्रत्येकाला स्ट्रेस वाढला आहे, ताणतणाव वाढला आहे. हा ताणतणाव कमी करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी जरूर केली पाहिजे. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला योगा आपण करू शकतो, मेडिटेशन आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. हे सगळे वेगवेगळे प्रकारचे आहेत. त्यामुळे शरीर, आपल्या जो मनावरचा स्ट्रेस आहे, शारीरिक स्ट्रेस आहे, तो आपण टाळू शकतो. सर्वात छान योगा. तुम्ही रोजच्या रोज प्राणायाम 15 मिनिट प्राणायाम प्लस योगाभ्यास जर केला तर शरीर स्वस्थ राहते आणि मन स्वस्थ राहण्यास सुद्धा खूप मदत होते. जितकं तुमचं स्ट्रेस कमी होतं तेवढा तुमचा ब्लड प्रेशर नॉर्मलाइज होतो. दुसरी एक अजून एक आहे ज्याला म्हणतात ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया, ओएसए. ओएसए म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांच्या मानेचा घेर जास्त आहे, ज्यांना श्वसनाचा जास्त त्रास होतो किंवा रात्री खूप जास्त घोरतात, अशा लोकांमध्ये स्टडी झालेले आहेत. त्याच्यात असं आढळून आलंय की ब्लड प्रेशर अनकंट्रोल असतो किंवा जो आपला रक्तदाब आहे तो जास्त मेडिसिन दिल्यावरही नियंत्रणात राहतो. अशा लोकांसाठी ज्यांचं वजन जास्त, जे खूप घोरता आहे, ज्यांना दिवसात सुद्धा डे टाइम स्लीपीने जाणवतो, म्हणजे दिवसात सुद्धा झोप येते, कुठेही बसल्या बसल्या झोपतात, घोरतात, अशा लोकांमध्ये आपल्याला ही स्टडी करून त्यांचं डायग्नोसिस करावं लागतं. आणि जर असं आढळलं की ह्यांना ओएसए आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया, तर त्यांच्यासाठी वजन कमी करणे महत्वाचं आहे, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन महत्वाचं आहे. आणि अशा लोकांना रात्री झोपताना आपल्याला थोडे दिवस
पॅप किंवा बायपॅप असं श्वसनासाठी ट्रीटमेंट द्यावं लागते. त्या ट्रीटमेंटमुळे सी पॅप आहे किंवा कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर त्याच्यामुळे जो त्यांच्या एअरवेज मध्ये ऑब्स्ट्रक्शन येतो तो टाळता येतो, त्यांची झोप व्यवस्थित होते, घोरणं कमी होतं आणि त्यांचा ब्लड प्रेशर कंट्रोल होतो. त्यांचा जो रक्तदाब कंट्रोल होत नाहीये तो कंट्रोल राहायला मदत होते. ज्यांना ब्लड प्रेशर कंट्रोल करायच्या गोळ्या सुरू आहेत, ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी प्रत्येकाने शक्यतो घरी ब्लड बीपी ॲपरेटस आजकाल मार्केटमध्ये खूप चांगले डिजिटल बीपी ॲपरेटस आहेत. तर तुम्ही पाऱ्याचं सुद्धा ब्लड बीपी ॲपरेटस घेऊ शकतात आणि तुम्ही घरच्या घरी तुमचं ब्लड प्रेशर मॉनिटर करायचा, नोट करायचा. जसं तुमचे डॉक्टर सांगतील तसं दिवसातून एकदा किंवा दोनदा ब्लड प्रेशर चेक करायचं, एका वहीमध्ये किंवा एका नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस व्हिजिटला डॉक्टरकडे जाता त्यावेळेस तुमच्या घरच्या रिडिंग दाखवायच्या. कारण बरेचदा काय होतं की व्हाईट कोट हायपरटेन्शन एक एंटिटी आहे, म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यावर हॉस्पिटलमुळे किंवा बऱ्याच जणांना एन्झायटीमुळे क्लिनिक मधला ब्लड प्रेशर जास्त असतो, पण तेच पेशंट घरी आल्यावर जर बघितलं तर ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. मग अशा वेळेस अननेसेसरी मेडिसिन टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरी ब्लड प्रेशर बघायचं आहे तर तुमचं ब्लड प्रेशर घरच्या घरी नॉर्मल आहे तर तुम्ही रिडिंग तुम्ही जाऊन डॉक्टरांना दाखवू शकता. तसंच बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू केल्या घरी बघतात बीपी ही रिडिंग नॉर्मल असते आणि मग त्यांना वाटतं की मला का गोळ्या सुरू आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार बीपीच्या गोळ्या बंद करू नका. तुमची बीपीची रिडिंग सतत घेत करा, डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि त्यांना विचारल्याशिवाय तुमच्या गोळ्या बंद करू नका. बरेचदा काय असतं की तुम्ही समजा एखाद्या दिवस किंवा 2 दिवस बीपीची गोळी तुम्ही घेतली म्हणजे चुकून विसरला आहात किंवा संपली आहे आणि तुम्ही बीपी बघतात तुम्हाला वाटतं अरे माझं तर ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, मला का गोळी सुरू ठेवायची. आपण जी बीपीची गोळी घेतो त्याचा इफेक्ट शरीरामध्ये जवळजवळ 72 ते 96 तास किंवा काही काही दिवस 1 आठवड्यापर्यंत असतो. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या बीपी गोळी घेतली नाहीये, तिथून विसरला तर पुढचे 4-5 दिवस बीपी नॉर्मल असेल. त्याच्यामुळे लगेच तुम्ही असा विचार करू नका मी अननेसेसरी गोळी घेतोय बंद करू. आपल्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मगच बीपीची गोळी बंद करा. बऱ्याच जणांना बीपी घरी नॉर्मल असतो, हॉस्पिटलमध्ये जास्त असतो, काही गोष्टीमुळे अँझायटीमुळे जास्त असतो किंवा दिवसातून काही वेळा बीपी जास्त असतो, काही वेळा नॉर्मल असतो. अशा वेळेस डॉक्टर तुम्हाला सुचवतील की तुम्ही 24 आवर ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग ही एक तपासणी करून घ्या. एबीपीएम म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक तुम्हाला बीपी सारखं एक छोटं डिव्हाइस तुम्हाला हाताला लावून दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली अर्ध्या तासाला किंवा जसं आपण सेट करतो आहोत दिवसा अर्धा तास रात्री 1 तास ऑटोमॅटिक बीपी रेकॉर्डिंग घेतल्या जातात. त्या तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी करत राहायच्या. ह्याचं नावच आहे ॲम्ब्युलेटरी, म्हणजे तुम्ही तुमचं रुटीन ऍक्टिव्हिटी करत राहायचं. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक बीपी रेकॉर्डिंग होत राहतील आणि तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जातात तेव्हा ते पूर्ण ते रिडिंगचा चार्ट काढतील. त्यावरून काय कळेल आपल्याला की दिवसातल्या कुठल्या वेळेस तुमचं ब्लड प्रेशर हाय होते, कुठल्या वेळेस नॉर्मल होते. रात्रीच्या वेळेला जेव्हा पहाटे आपण डीप स्लीप मध्ये असते, जी आपली नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप असते, येणारी स्टेज 2 स्टेज 3 जी डीप स्लीप असते, त्याच्यामध्ये जनरली आपलं बीपी ठीक झालेलं असतं, डाऊन झालेलं असतं. त्याला डीप इन ब्लड प्रेशर म्हणतात. हे खूप चांगलं असतं. या पेशंटमध्ये हे जे डीप होत नाही, ज्याला नॉन डीपर म्हणतात, त्यांच्यामध्ये हृदयाचा आजार किंवा पॅरालिसिस व्हायची शक्यता जास्त असते. काही काही जणांना एबीपीएम करावं लागतं. आपण बघितलं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी व्यायाम खूप जरुरी आहे, आपलं डाएट खूप महत्वाचं आहे, वजन नियंत्रणात ठेवणं खूप जरुरी आहे, मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, धूम्रपान बंद करायचे, मद्यपान एकदम मर्यादित प्रमाणात करायचे, स्ट्रेस अतिशय कमी करायचा आहे, घरच्या घरी बीपी तुम्ही रेकॉर्डिंग करायचं आहे आणि शांत राहायचा सराव करायचा. कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस न राहता प्रत्येक गोष्टीत शांत राहणे, कुठल्याच गोष्टीचा ताणतणावाचा किंवा बऱ्याचदा इमर्जन्सी असतात त्याचा सामना करावा लागला तर त्यावेळेस अँक्शियस न होता एकदम चलबिचल न होता जे काही आपल्यावर संकट आले त्याचा धीरानं सामना करणं जरुरी आहे. कारण काय असतं की जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेणार, जेव्हा अँझायटी तुम्ही खूप अँक्शियस होणार, चलबिचल होणार, अशा वेळेस ब्लड प्रेशर वाढायची शक्यता जास्त असते. कारण काय असतं बॉडीचा रिस्पॉन्स असतो, जेव्हा कुठला स्ट्रेस येतो तेव्हा हा स्ट्रेस कमी करण्यासाठी ॲड्रिनर्जिक हार्मोन शरीरामध्ये तयार होतात
या ॲट्रिब्युलेटिक हार्मोन्समुळे एकदम ब्लड प्रेशर वाढलेला आहे. त्यावेळेस दीर्घ श्वसनाचा व्यायाम करायचा, लांब लांब श्वास घ्यायचे आहे आणि आपली जी वाढलेली हृदयाची गती आहे, श्वास गती आहे, त्याला नियंत्रणात करायचं आहे. सिंपल छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या जर आपण फॉलो केल्या तर निश्चितच आपला जो रक्तदाब आहे तो आपण कंट्रोल करू शकतो. उच्च वाढलेल्या रक्तदाबावर आपण नियंत्रण करू शकतो. आणि हे का महत्वाचं आहे, कारण ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब मुळे अनकंट्रोल हायपरटेन्शन इज वन ऑफ द मेजर कॉज ऑफ हार्ट फेल्युअर. जे काही हृदयाचे आजार होतात त्याच्यात हार्ट फेल्युअर आहे किंवा हार्ट अटॅक आहे, पॅरालिसिस आहे, किडनीचे आजार आहेत, डोळ्यांचे आजार आहेत, या सगळ्यांचं मुख्य कारण जितक्या काही स्टडी झाल्या त्याच्यात असं आढळलं की अनकंट्रोल ब्लड प्रेशर आहे. तपासल्या जात नाही, हा दुर्दैवाचा भाग आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहायला पाहिजे. स्वतः जागरूक राहून कुटुंबांच्या, आपल्या मित्र परिवारांची सगळ्यांची काळजी घ्यायची. आणि ज्यांचं वय 40-45 वर आहे, फॅमिली हिस्ट्री आहे ब्लड प्रेशरची, हार्ट डिसीजची, डायबिटीसची, अशा सगळ्या लोकांनी नियमितपणे रक्तदाब तपासला पाहिजे, ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे आणि जो आपला रक्तदाब आहे तो नियंत्रणात ठेवला पाहिजे. धन्यवाद.